महाराष्ट्र के डिप्टी सीएम उप मुख्यमंत्री अजित दादा पवार का 66 साल की उम्र में निधन हो गया। बुधवार सुबह अजित दादा पवार मुंबई से बारामती के लिए विशेष विमान से रवाना हुए थे, लेकिन लैंडिंग के समय तकनीकी खराबी आ जाने के चलते हादसा हो गया। इसी बीच अजित पवार के निधन पर दहिसर पूर्व स्थित चूनाभट्टी रोड पर राजनीतिक दल के सर्वपक्षीय द्वारा शोक सभा का आयोजन किया गया। इस शोक सभा में महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजित दादा पवार को भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित की गई। शोक सभा में विभिन्न राजनीतिक दलों के पदाधिकारी, सामाजिक संस्था, व्यापारी वर्ग और सामाजिक कार्यकर्ता तथा बड़ी संख्या में स्थानीय नागरिक उपस्थित रहे। शोक सभा का आयोजन सर्वपक्षीय के पदाधिकारी के द्वारा किया गया। उपस्थित सभी लोगों ने मौन धारण कर अजित दादा पवार को श्रद्धांजलि दी और पुष्प अर्पित किए। वातावरण पूरी तरह शोकमय रहा। वक्ताओं ने अपने संबोधन में कहा कि अजित दादा पवार ने राज्य के विकास और जनसेवा में महत्वपूर्ण योगदान दिया। उनकी कार्यशैली और नेतृत्व हमेशा स्मरणीय रहेगा। उनके जाने से महाराष्ट्र की राजनीति में अपूर्णीय क्षति हुई है। अंत में दिवंगत आत्मा की शांति के लिए प्रार्थना की और परिवार को इस दुख की घड़ी में संबल देने की कामना की गई। अभिवादन सभेमध्ये बद्दल सांगायचं म्हणजे अजितदादा हे जे नेते होते ते एक असं व्यक्तिमत्व होतं की त्यांच्याबद्दल कुणाला बोलायची गरज लागणार नाही की त्यांनी किंवा कार्यक्रम ठेवायचा किंवा त्यांच्याविषयी बोलायचं किंवा वगैरे, कारण अजितदादा एक स्वतःमध्ये एवढं मोठं व्यक्तिमत्व होतं, कारण ती देशाव्यतिरिक्त देशाबाहेरही त्यांची एक ख्याती होती। आणि खरं सांगायचं म्हणजे अजितदादा जे शब्द द्यायचे ते शब्द पाळायचे। एक त्यांच्याकडे या नजरेने देशातले नागरिकच नाही तर देशातले नेते, इतर पक्षाचे नेतेही त्या पद्धतीने त्यांच्याकडे पाहायचे। आणि त्यांचं सर्वात महत्त्वाचं एक व्यक्तिमत्व म्हणजे त्यांचं एक सांगायचं म्हटलं तर ते वेळेला फार महत्त्व द्यायचे, कारण त्यांनी आजपर्यंत महाराष्ट्रातल्या कुठल्याही सभेला असं आठवत नाही की ते उशिरा पोहोचले असतील। महत्त्वाचं म्हणजे एक असा एक प्रसंग होता, ह्याला आपलं पुण्यामध्ये एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला दादांना जायचं होतं आणि ते एअरपोर्टला उतरले असताना तो उशीर होत होता, म्हणून अक्षरशः विमानतळावर आपल्या बॉडीगार्ड कमीच आहे। आणि आज त्याच उद्देशानं सर्व पक्षाच्या एकत्रित येऊन आम्ही आज दहिसर येथे अजितदादांना श्रद्धांजली अर्पित केली आहे। सर्वप्रथम तुम्ही आज वेळात वेळ काढून आल्याबद्दल आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्व न्यूज चॅनलचे आभार मानतो। आमच्या या कार्यक्रमाला सर्व पक्षीय, सर्व पदाधिकारी, आमचे जे व्यापारी संघ सगळे आले। मुळात हा विषय एवढा गंभीर आहे की महाराष्ट्राला आजचा दिवस म्हणजे हा काळा दिवस आहे। आज जे गमवले ते परत कधी उजवू नये। आज ते पेरले, आज जे गेले ते परत कधी जन्माला येणार नाही, हे महाराष्ट्राची खंत आहे। महाराष्ट्रातला भरपूर मोठा नेता गेलेला आहे, तो मुंबईपुरता, दहिसरपुरता किंवा महाराष्ट्रपुरता नव्हता, महाराष्ट्राच्या बाहेर त्याची ख्याती होती। असा हा नेता होता, आज आपण तो गमवलेला आहे। त्यांची निशाणी भली गाडी असेल पण त्या वेळेला चुकले। आज तो वेळ जर चुकली असती सर्व पक्षाचे पदाधिकारी आज आम्ही एकत्र ह्याच्यासाठी आलो। सर्व मतभेद वेगळे करून विसरून आज आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत, कारण प्रेम फक्त माझ्यापुरतं किंवा माझ्या पक्षापुरतं नाही, सर्व पक्षांचं प्रेम होतं त्यांच्यावर, सगळं व्यापाऱ्यांचं प्रेम होतं। ह्याच्यासाठी आज आम्ही इकडे जमा झालो। आज आम्हाला भरपूर मोठं दुःख आहे आणि त्या दुःखातनं सावरण्याचं काम आज कुठल्याच महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधव असतील, माझ्या लाडक्या बहिणी असतील, ज्यांना आज अकाउंटमध्ये 1500 रुपये येतात आहे, ते अर्थसंकल्पातूनच मांडलेलं आहे, त्याच्यातून त्यांना मिळालेले आहेत। आता त्या माय बहिणीचं काय, त्यांना मिळतील की नाही मिळतील ह्याचं आपल्याला माहीत नाही, पण महाराष्ट्राला जे द्यायचं काम होतं ते त्यांनी केलेलं आहे। आमच्या पक्षातर्फे आणि सर्व पक्षीय आल्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे मी आज खरंच मनापासून आभार, आणि माझ्या पक्षातर्फे पुन्हा आणि दहिसर चुन्नाभट्टी व्यापारी तर्फे मी श्रद्धांजलि देतो अजितदादांना। महाराष्ट्र के लिए नहीं, पूरे देश के लिए आज बहुत दुख की घड़ी है।
अजीत दादा कोई छोटे मोटे नेता नहीं थे, वो एक लोक नेता थे। लोगों में उनकी एक लोकप्रियता थी, लोग उन्हें चाहते नहीं थे, जो वादा करते थे और क्षति कोई नहीं कर सकता है। भारत देश को, हमारे या महाराष्ट्र को आज बहुत बड़ी क्षति हुई है, जिसकी पूर्ति कोई भी नहीं कर सकता। आज जी अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे, आज महाराष्ट्र पूर्ण शोकसभेत आहे। कारण महाराष्ट्राचा नेता म्हणजे ते नेते कमी होते, परंतु आज त्यांनी सर्व लोकांमध्ये, सर्व नागरिक, आज बघा पुण्यामध्ये जे बारामती त्यांचं गाव आहे, तिकडे पाय ठेवायला जागा नाही आहे आणि कुठून पूर्ण महाराष्ट्र राज्यातून, देशातून पण लोक येत आहेत। कारण त्यांनी फक्त स्वतःसाठीच कधी नाही केलं, परंतु जनता आज एवढी त्यांच्यासाठी पागल आहे, एकदम पागल झालेली आहे। आणि हे कोणालाही वाटलं नव्हतं की आज अशा गोष्टी होतील, परंतु देवाचं काहीच सांगता येत नाही, देवानं घाला घातलेला आहे। त्यामुळं मी शिवसेना शाखा क्रमांक 3च्या वतीनं आज दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। दुख की बात है, हमारे महाराष्ट्र के लाडले नेता, महाराष्ट्र के लाडले बेटा हमने आज खो दिए हैं। हमें केवल महाराष्ट्र नहीं, पूरे भारत सरकार को हमें दुख है। जो उनकी मेहनत पूरे भारत में रंग लाई और समाज के लिए वो दिन रात मेहनत करते। या ठिकाणी खऱ्या अर्थानं दादाबद्दल बोलायचं झालं तर मला एवढंच म्हणेन की जेवढाही त्यांनी कारकीर्द त्यांना लाभलेलं आहे, त्यामध्ये उपमुख्यमंत्रीपद त्यांनी जे भूषवलेलं आहे, त्यानंतर बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपदसुद्धा भूषवलेलं आहे। त्या सर्व कारकिर्दीमध्ये त्यांचं जे काम जे आहे ते पूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे। त्यांच्या या दिवशी मला थोडंसं बोलावंसं वाटेल किंवा सांगावंसं वाटेल की जगजीत सिंगच्या ज्या आठवणी, ज्या ओळी आहेत त्या ओळी थोडंसं मला या ठिकाणी आठवत आहेत की चिठ्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए। जी, खऱ्या अर्थानं दादा जे आहेत ते दादाचं राजकारण एक सार्वभौमत्व राजकारण आहे, राहिलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये धर्मनिरपेक्ष राजकारण असेल, ते धर्मनिरपेक्ष राजकारण त्यांनी दाखवून दिलेलं आहे महाराष्ट्राला। आणि त्यामुळं मी या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या वतीनं व रिपब्लिकन सेना उत्तर मुंबई जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो। धन्यवाद। आज आपल्यातून अजितदादा पवार जे उपमुख्यमंत्री राहिले होते, ते आज आपल्यातून निघून गेलेले आहेत। याचा अतिशय दुःख हे होत आहे सर्वांना। आणि आपल्यातील उमदा नेता हा महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारत देशाला साजेसा करणारा आणि प्रत्येक समाजाला सोबत घेऊन चालणारा हा नेता आज आपल्यातून निघून गेला आहे। याचं सर्वांना खंत आहे आणि यापुढे असं होऊ नये याची सरकारने दखल घ्यावी। आणि आमच्या पक्षाच्या वतीने, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली आज अर्पण केलेली आहे। धन्यवाद।